दुधाळे साहेब, तुम्ही 9 सदस्यांनी एक वेगळा गट तयार करून नगर परिषदेमध्ये सत्ता आणलेली आहे. भाजपचा प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे का आणि का बंड केलं हे? या ठिकाणी बघा, सातत्याने आमच्यावरती होणारा अन्याय, विकास कामांमध्ये आमच्यावरती दुजाभाव, या सर्वच गोष्टीला कंटाळून आम्ही स्वतंत्र गट या ठिकाणी स्थापन केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदाचा राजीनामा देखील या ठिकाणी दिलेला आहे. आज आम्ही भाजपपासून एक वेगळा गट या ठिकाणी तयार करून भविष्यात सर्व कशा पद्धतीनं कुठल्या पक्षात जायचा याचा विचार करू. नेमकं काय कारण आहे तुमचं हे बंड करण्यामागचं? मुरबाड शहरात सातत्याने होत असणारी कामं आणि त्या विकास कामांमध्ये आम्हाला सातत्याने या ठिकाणी डावळला जायचं. फक्त प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 15मध्येच कोट्यवधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी ठरवून दिला जायचा आणि हाच आमच्यावरती सातत्याने अन्याय केला जायचा आणि या गोष्टीला कंटाळूनच खऱ्या अर्थानं आम्ही हे सगळं केलेलं आहे. भविष्याची दिशा काय असेल आपली? भविष्यामध्ये जो मुरबाड शहराच्या विकासाकडे जो बघेल त्याच नेत्याकडे आमची पावलं असतील, एवढंच मी आजच्या दृष्टिकोनातून सांगतो. मंदिर या ठिकाणी जमला, मी तुमचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. गेल्या 1-2 महिन्यापासून मुरबाड नगरपंचायतबाबत अनेक चर्चा वितर्क या ठिकाणी काढले जात होते. आम्ही देखील शांत राहण्याचं धोरण या ठिकाणी ठरवलं होतं, परंतु कालच्या परवाच्या कस्तुरी निवासला जे सन्माननीय आमदार साहेब आहेत त्यांनी आमच्यावरची जी टीका केलेली आहे त्या टीकेला खऱ्या अर्थानं उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. आमच्यावरती त्या ठिकाणी केलेले आरोप आणि त्या आरोपाचं जर खंडन जर आम्ही केलं असतं किंवा आम्ही जर मान्य केलं असतं तर मुरबाड शहराच्या दृष्टिकोनातून हे नगरसेवक खरंच चुकीचे पाऊल उचलतात का असं लोकांच्या मध्ये मेसेज जाऊ नये म्हणून त्याचा खुलासा करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सर्वच नगरसेवकांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे 12 नगरसेवक होतो, त्याच्यात अधिकृत 10 नगरसेवक होते. भारतीय जनता पार्टीच्या गटामध्ये 2 अपक्ष नगरसेविका होत्या, त्यांनी त्या गटाला पाठिंबा दिला होता. परंतु या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये काही घडामोडी नगरपंचायतला अशा घडल्या होत्या की नगरसेवकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं जात नव्हतं. शहराच्या विकास कामांमध्ये मतभेद असायचे, परंतु जेव्हा जेव्हा साहेब आम्हाला या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात बोलवायचे तेव्हा नक्की अपमानास्पद वागणूक आम्हाला नगरसेवकांना त्या ठिकाणी दिली जायची. कारण नगरसेवक आम्ही या मुरबाड शहराच्या मतदारातून निवडून आलेले घटक असतो, त्यांनी आम्हाला निवडून दिलेलं असते, त्यांची कामं झाली पाहिजेत या विश्वासाने त्यांनी आम्हाला विश्वासात मतदान या ठिकाणी दिलेलं असते. आणि विकास कामं करताना, विकास कामं मंजूर करताना ठराविक प्रभागामध्येच विकास कामं या ठिकाणी केली जायची. आम्ही वारंवार साहेबांकडे या गोष्टीची मागणी करून देखील आमच्या प्रभागामध्ये जाणीवपूर्वक विकास कामं या ठिकाणी केली जात होती. आज 3.5 वर्ष झाली, उरलेल्या 1.5 वर्षामध्ये जर आमच्या प्रभागात जर कामच झाले नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेला कशा प्रकारे सामोरं जायचा हा प्रश्न सातत्याने आमच्या पुढं असायचा. परंतु मध्येच अचानक उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक लागली आणि आम्ही साहेबांना 12च्या 12 नगरसेवक साहेबांच्या कॅबिनला मिटिंगला गेलो. त्या ठिकाणी साहेबांना आम्ही विनंती केली की 12 नगरसेवक जर आपल्या पक्षाचे असतील तर 12 पैकी कुठल्याही एका उपनगराध्यक्षाला तुम्ही उपनगराध्यक्ष बनवा. यात आमच्या 12 जणांचं कुठलंही दुमत नसताना देखील नेहमीप्रमाणे कुठला तरी एक हेका निर्माण करायचा की नाही यालाच करायचे. या गोष्टीला खऱ्या अर्थानं आम्ही विरोध केला. साहेबांना आम्ही प्रत्येक वेळा सांगितलं की आमच्या सर्वांचं एक मत आहे की दीक्षिता वारे याला उपनगराध्यक्ष करा. ही दुसऱ्या टर्मची नगरसेविका आहे आणि त्यांनी आपल्याला पक्षाला देखील पाठिंबा दिलेला आहे. परंतु त्या ठिकाणी तो विषय त्यांनी कुठल्याही प्रकारची सिरियसला घेतला नाही आणि या ठिकाणी उपनगराध्यक्षाची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही दीक्षिता वारे हिच्यासोबत राहून तिला 9 मतं पडली
आणि साहेबांनी ज्याला उमेदवारी दिली होती त्याला 8 मतं पडली. 1 मताने आमचा त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष झाला. तरी देखील आम्ही साहेबांना समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी गेले, परंतु त्यांना देखील तुच्छ वागणूक या ठिकाणी दिली गेली. शेवटी आम्हाला काही गोष्टी कानावरती येत होत्या की पक्षीय कारवाई तुमच्यावरती केली जाईल, परंतु अशा काही गोष्टींना आम्ही लक्ष दिलं नाही. साहेबांचा मेसेज येईल, आपण कुठेतरी बसू, या गोष्टीची आम्ही सातत्याने नगरसेवक या ठिकाणी वाट बघत होतो. आणि शेवटी साहेबांचा ताल या ठिकाणी सुटला आणि त्यांनी त्या कस्तूर निवासला आमच्या विरोधात जे वक्तव्य केलेलं आहे की रामदुजाला 41 लाख रुपये या ठिकाणी दिले. मला सांगा, निवडणूक आयोगाला आम्हाला 5 लाखाची खर्चाची जर मर्यादा होती तर 41 लाख साहेबांनी खर्च केले कुठं? या बाबतीत मी निवडणूक आयोगाला देखील लेखी पत्राद्वारे कळवणार आहे. ठेकेदारांबाबतीत देखील आमच्यावर आरोप केले जातात की 1 कोटी रुपये त्या पाणी पुरवठा ठेकेदाराकडे मागितले आहेत. मी या सर्व पत्रकारांच्या समोर या ठिकाणी चॅलेंज देऊन सांगतो, जर आम्ही 1 कोटी घेतले असतील तेव्हा त्या ठेकेदाराला फोन करून जरी मागितले असतील तरी तुम्ही सांगाल त्या दिवशी मी माझ्या पदाचा या ठिकाणी राजीनामा देईन. 3 वर्षात जर तुम्ही मुरबाड शहरातल्या विकास कामांबद्दल जर चर्चा केली असेल तर मोजून प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 15 याच प्रभागामध्ये 72 कोटीची कामं देण्यात आली आहे. मग आम्ही जे 10 प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींकडे विकास कामं का झाले नाही हा आम्हाला विचारण्याचा अधिकार साहेबांना नाही आहे का? जर भारतीय जनता पार्टीची जर सत्ता आहे आणि त्या सत्तेत जर आमची कामं होत नसतील तर आम्ही स्वतंत्र गट करून काय चुकी केलेली आहे? या मुरबाड शहरात अनेक विकासाचे मुद्दे आहेत. या ठिकाणी पूर्वीचं जे तहसीलदार आहे ते जर MIDCत गेलं नसतं तर आज आमची बाजारपेठ या ठिकाणी उपासमारीची वेळ आली नसती. आज रेल्वेच्या मुद्द्यावरती देखील साहेब तसेच बोलत आहेत की रेल्वे कुडवलीलाच गेली पाहिजे. मुरबाडलाही कुडवलीवाल्यांनाच पोसायचं आणि रेल्वे तिकडे घेऊन त्यालाच कुडवलीवाल्यांना पोसायचं का? पण तीच रेल्वे जर भविष्यामध्ये शास्त्रीनगरलाच झाली तर पुन्हा जी रहदारी आहे मुरबाड शहराची ती बस स्टँड ते शास्त्रीनगर म्हणजे जुन्या व्यापाऱ्यांना देखील व्यापाराची नव्यानं संधी होईल, धंद्यामध्ये तेजी येईल आणि आमचा स्थानिक मुरबाडकर या ठिकाणी जगला जाईल. आम्ही विकास कामांबाबत जे बोलतोय त्याचं लेखी देखील पत्रकारांना मी नेहमीच देईन की कशा प्रकारे या ठिकाणी विकास कामं केली जातात आणि विकास कामाच्या आत वार्ड नंबर 2 आणि 15 नंबरमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार आहे हे देखील आम्ही भविष्यात जाणून देऊ. फक्त निवडणूक लागायच्या ठिकाणी मी वाट बघतोय. आता साहेब सातत्याने आमचे आरोप करतात नगरसेवकांच्यावर, याला हे दिलं त्याला ते दिलं. आमच्या सर्वच नगरसेवकांचं म्हणणं आहे की साहेब तुम्ही एक जाहीर पत्रकार परिषद घ्या, आम्ही 9च्या 9 नगरसेवक समोर येतो, तुम्ही पण समोर या, आम्ही जी प्रश्न विचारतो त्याची उत्तर द्या, तर तुम्ही आम्हाला विचारा त्याची आम्ही उत्तरं देतो. आज भारतीय जनता पार्टीचं आम्ही सर्व बाजूला होऊन गट स्थापन केलेला आहे. त्याची देखील खूप कारणं आहेत. साहेब आम्हाला नेहमी सांगतात निवडणुकीमध्ये हे केलं ते केलं. आम्ही कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम केलं नाही. बोललो तर खूप काय आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण काय केलं आहे, आपण कोणाला मतदान करायला आदेश केलेला आहे याचा पण पाडा आम्ही या ठिकाणी वाचून जातो. आणि मला बोलण्यासारखं चिकार आहे. फक्त पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, ज्यांनाही काय प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी एकेकाने विचारा. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे सावधगिरीने दिलं जाईल. धन्यवाद. व्यक्त केलेली आहे. ही खतखत जवळजवळ 4 वर्षाच्या नंतर म्हणजे 1 वर्ष जवळजवळ आपल्या निवडणुकीला बाकी आहे. 3 वर्ष आपण हे मुख्यतः मार सहन केला असं आम्ही समजायचं का? नक्कीच. कारण नगरपंचायत जरी आपली असेल तरी प्रत्येक आदेश हा साहेबांच्या अजेंड्यावरतीच व्हायचा. अजेंडा काढताना साहेबांना विचारून अजेंडा काढला जायचा. आणि आज तेच साहेब असे बोलत आहेत की या 3.5 वर्षामध्ये नगरपंचायतचा वाटोळा गेला. जर अजेंडा जर तुम्हीच काढणार असतील तर वाटोळा करणारे आम्ही कोण? तुमच्या आदेशाचं पालन आम्ही वारंवार करत होतो. तुमचं असं म्हणणं आहे की आमच्या वार्डामध्ये निधी उपलब्ध केला जात नाही किंवा आमच्यावर अन्याय होतो आहे. सध्या तरी मुरबाड नगरपंचायतमध्ये बघितलं प्रत्येक वार्डामध्ये कामं झालेली दिसत आहेत. मग त्यामध्ये रस्ते असतील, गटारं असतील, रोड लाईट असेल, पाण्याच्या सुविधा असतील, या सगळ्या मूलभूत सुविधा झालेल्या आहेत. मग नेमकं काय असं तुम्हाला कमी पडलं की तुम्ही नाराज झाले?
बघा, साहेबच काय बोलले की 70% निधी हा मुरबाड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला भेटतो. मग मी साहेबांना प्रश्न विचारला की 70%मध्ये 60% तर निधी या 10 नगरसेवकांना दिलाय का? साहेब त्याच्यावरती गप्प बसले. त्यांनाही माहीत आहे की वॉर्ड नंबर 2 आणि 15 सर्व निधी दिला जातोय आणि बाकीची जी कामं झालेली आहेत ती ज्याच्या प्रयत्नाने त्यांनी DPOकडे भेटून विनंती करून इतर नेत्यांना भेटून त्यांनी ज्यांच्या वॉर्डात कामं केलेली आहेत. आज आमच्याकडे साहेबांचे पत्र आहे की त्या पत्रांवरती एकही काम मंजूर झालेलं नाही आहे. उलटा साहेबांनी त्या DPOला फोन करून सांगून ठेवलेलं असतं की मी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राचा कुठल्याही प्रकारचे विचार करू नका आणि विकास निधी देऊ नका. आज जो निर्णय घेतलेला आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, स्थानिक आमदार भाजपचे आहेत, असं असून सुद्धा तुम्हाला पुढे यासाठी निधी कुठून उपलब्ध होणार आहे? असं आहे, आम्ही भाजप पक्षावरती अजिबात नाराज नाही आहे. आम्ही जे नाराज आहोत की जे नेतृत्व आपण या विधानसभेला दिलेलं आहे तेच भाजपला या ठिकाणी मानत नाही. त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने ही नगरपंचायतमध्ये गडबड झालेली आहे आणि आम्हाला भविष्यात आम्ही काय करायचं, कोणासोबत जायचा, जो मुरबाड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जो विचार करेल त्याच्यासोबतच आम्ही जाणार आहोत. जर आमदारांनी आपल्यावरती अन्याय केला असं म्हणतात तर तुम्ही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला असं तुम्हाला हा ही वेळ का आहे? आम्ही वरिष्ठांशी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्याप्रमाणे देशात इतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतात तसा प्रयत्न आपल्या या विधानसभेचे आमदार करत नाही आहे. हे आजही किसन कथोरे मित्रमंडळ नावानेच स्वतःचा पक्ष समजून या तालुक्यामध्ये पक्ष चालवतात. हे मी सांगायची गरज नाही, सर्वसामान्यही कोणी सांगेल. आमदार साहेबांना असं म्हणलं होतं नगराध्यक्षांनी 15 लाख रुपये घेतले तलावाच्या कामात, अशी त्यांची या भाषणामध्ये व्हिडिओ व्हायरल होते. त्यांचा कुठला परवाची बैठक होती त्या बैठकीमध्ये त्यांचं असं एक वाक्य आहे, नगराध्यक्षांनी तलावाच्या कामात 15 लाख रुपये घेतले. हे बघा, सांगितलं ना, मला कसा दिल खुलासा बोला लागतो एकदम. याच पाणीपुरवठ्या टेंडर संदर्भात सन्माननीय आमदार साहेबांनी सकाळी 8 वाजता फोन केला, ते टेंडर रिकॉल करा. तेच आमदार दुपारी 12 वाजता सांगतात नाही त्या ठेकेदाराला देऊन टाका. आता त्या ठेकेदारांनी 11.5% बिलोनी ते टेंडर भरलेलं आहे. किती? 11.5% बिलोनी ते टेंडर भरलेलं आहे. मग 11.5% बिलोनी टेंडर भरून तो 15 लाख नगरसेवकांना कसा देऊ शकतो? नगराध्यक्षाला 15 लाख रुपये नगराध्यक्षाने घेतले आणि नंतर वर ऑर्डर दिली असं त्यांचं वाक्य आहे. अच्छा, ठीक आहे, आम्ही येणाऱ्या स्थायीवरती ते टेंडर रद्द करून टाकतो. जर ते असे बोलत असतील त्यांनी तो आरोप सिद्ध करावा किंवा ज्या ठेकेदारांनी टेंडर घेतले त्यांनी पत्रकार पैसे सांगावं का मी 15 लाख दिले. मग जर 11% बिलोनी एखादं काम भरतो आणि 15 लाख देतो तर त्याला त्या कामात किती करोड रुपये भेटणार आहे त्याचा आपण पत्रकारांनी अभ्यास केला पाहिजे. पुढे ते बोलले मराने कॉन्ट्रॅक्टरला सांगितले मला एक कोटी मरा कोण असा. जेव्हा कसं आहे एखाद्या घरामध्ये जाव सुनाचा जमत नाही ना तेव्हा अशी भांडी वाजतातच. तर मला काय बोलतील ना जरा काय बोलतील त्याचा काय मला काय फरक पडत नाही आणि मी कोणाकडे अशा भिकमागीगिरी करत नाही. उलट जे मला जे सांगितलं की 1 कोटी रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जे मी मागितले, कारण त्या कॉन्ट्रॅक्टरचा व्हिडिओ शूटिंग मला घ्यायचा राहिला. तो कॉन्ट्रॅक्टर साहेबांकडे सातारने 2-3 महिने असं मागे फिरत होता. 1 कोटी माझ्यासारख्याने घेतले असतील तर बोलणाऱ्यांकडे निवडणूक फंड गेला असेल याचा तुम्ही पत्रकारांनी विचार करा. आणि पाणी पुरवठा ठेकेदारची तुम्हाला दुसरं पण सांगतो, त्यांनी 16% अभावाने टेंडर भरलेला आहे. किती? 16% अभाव म्हणजे 5 कोटीचा जो फटका आहे तो कोणावरती आहे? शहरातल्या घरपट्टी आणि पाणीपट्टी धारकांच्यावर आहे. म्हणून आम्ही त्या पाणी पुरवठा योजनेबाबत थोडा विचार करतोय की आपली तिजोरी जर खलखलत आहे तर 5 कोटी या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे कुठून. म्हणून आम्ही ते पत्र MGPला चौकशीसाठी पाठवलेलं आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला मी फोन केला होता की सन्माननीय आमदार साहेबांनी माझ्यावर जो आरोप केला आहे 1 कोटी मागितले आहे तर तुमच्याकडे कधी मी फोन केला आहे का या अशा गोष्टींसाठी. त्यांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही माझ्याशी पहिल्यांदा बोलताय. मी उलटा त्यांना बोललो उद्या भविष्यात जर कोणी नवीन गाड्या घेतल्या ना आम्ही जर आरोप केला का हे पैसे तुम्ही दिले
तर ते सहन करणार आहेत का? त्या कॉन्ट्रॅक्टरने या गोष्टीवर टाळलं आणि कधी आमच्या समोर आणि मी आजही सांगतो, आमच्या आरोप करणारे आमच्या समोर या आणि ते सिद्ध करा. भीक मागत गेलो होतं 41 रुपये मी खर्च केलेलो आहे. हे बघा, मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, कष्ट करील आणि खाईल. भीक मागून खाणाऱ्यांमधला आम्ही नाही आहेत. कष्टकरी पोराची पोरं आहेत आम्ही. भीक मागणं, निवडणुकीला 41 लाख रुपये खर्च करणं, कदाचित ते वय पण झालेलं आहे. त्यांना असंही बोलत असेल की 41 कोटी रुपये त्यांच्या निवडणुकीत त्यांनी खर्च करून आमदार झाले असतील, असंही असू शकते. कारण त्या ओघामध्ये माणूस बोलतो. आणि दुसरी गोष्ट, आरोप प्रत्यारोप करा, जेव्हा तुमच्या हातातून सर्व जाते ना तेव्हा तुम्ही करता. 3 वर्ष आम्ही तुमच्या सोबत होतो, बोलले ना 3.5 वर्ष तेव्हा मला नव्हता, तेव्हा रामभाऊ, माझ्या पोरी, माझ्या ताई या भावनेतून तुम्ही आमच्याकडे बघत होता. आता अचानक तुमचा पारा सुटला. आम्ही वारंवार मिटिंगला सांगत होतो, साहेब आमच्या प्रभागामध्ये तुम्ही विकास कामं मंजूर करा. आमचे वरिष्ठ होते 2, त्यांच्याकडे मी वारंवार या गोष्टी सांगत होतो की तुम्ही तरी साहेबांना हा विषय पटवा. हा शहर काय एका जाती धर्माचं आहे का? इथं आगरी राहतो, इथं कुणबी राहतो, इथं दलित राहतो, इथं ख्रिश्चन राहतो, इथं मुस्लिम राहतो, इथं उत्तर भारतीय राहतो, इथं गुजराती राहतो. सर्व समाजाला प्राधान्य भेटलं पाहिजे या दृष्टीकोनातून आम्ही साहेबांकडे वारंवार या ठिकाणी भांडत होतो. आज तुम्ही पत्रकार जरी असतील वॉर्ड नंबर 15ला राहता, आम्ही चॅलेंज करणार आहेत त्या गोष्टीला की वॉर्ड नंबर 15 म्हणजे हा रस्ता झाला, हा किती कोटीचा झाला, याला बोर्ड लावा. आणि जनतेला आम्ही प्रश्न विचारणार का हा 15 कोटीचा रस्ता शोधतो का? म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये जनता ठरवेल की या शहरामध्ये विकास झाला का विकासाच्या भ्रष्टाचार झालाय. येणाऱ्या 1.5 वर्षात नगरपंचायतच्या निवडणुका लागणार आहेत. आपण त्या कोणत्या झेंड्याखाली लढणार आहेत? आम्ही झेंडा विंडा या गोष्टी मानत नाही. आम्ही मुरबाडच्या सर्वसामान्य जनतेला मानतो. जनता जो झेंडा आमच्या खांद्यावर देईल त्या झेंड्याला धरून आम्ही ही मुरबाडची नगरपंचायत लढू. तरी पण असा निर्णय घेतला की आज आपल्या गटाला प्राधान्य मिळालं, म्हणजे मान्यता मिळाली. हा सर्व गट कुठल्या पक्षामध्ये जाऊ नाही, आता हा पक्ष वगैरे काय नाही. आम्ही एक परिवर्तन पॅनल या नावाने आम्ही या ठिकाणी गट खोललेला आहे. भाजपचा दुसराच भाऊ समजा, हा काय पक्षाचा नाही आहे. हा एक आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला काही गोष्टी पटल्या नाही म्हणून आम्ही बाजूला झालेलो आहे. कोणामुळं बाजूला साहेबांचं मग कसं अतिप्रेम 2 माणसांवर आहे. त्या 2 माणसांना कधी आमच्या 9 जणांना एक तरी घेता आला का? जर करोडोची कामं जर त्या लोकांना दिले तर त्यांना आमच्यातल्या 9 पैकी 1 तरी घेता आला का नगरसेवक? साहेबांचाही मोह या ठिकाणी कमी होत नाही. आम्ही वारंवार साहेबांना सांगतो, साहेब या नगरसेवकांनी एवढा फ्रॉड केला आहे, एवढी भ्रष्टाचार केल्यात, पण त्याचा आरोप आपल्या सर्वसामान्य नगरसेवकावरती केला जातो आहे. याच्यावरती साहेबांनी कधीही आवाज उचलला नाही, उलट आमच्यावरती दाबण्याचं काम केलं. आम्हाला कळते ना, वॉर्ड नंबर 2 आणि वॉर्ड नंबर 15 नाव घेऊन आम्हाला कशाला त्याला मोठा करायचं तुम्ही शोधा. रामभाऊ, आपण बोलता की आमच्यावर अन्याय झाला, पण संपूर्ण मुरबाड शहरामध्ये 2 वर्षापूर्वी अशी चर्चा होती तर रामभाऊला एक कतोरे साहेबांनी नगराध्यक्ष बनलं आणि तुम्ही आत्ता बोलले का 2 वार्डमध्येच कामं झाली, बाकी वार्डामध्ये कामं झालीत का नाही ते पण आम्हाला कळलं. नक्की तुमचा प्रश्न एवढा सुंदर आहे, तर उत्तर द्यायलाही मला आवडेल. बघा, एखादा ज्या प्रमुख खुर्चीवर जेव्हा माणूस बसतो तेव्हा त्याला देखील स्वतंत्र अधिकार असतात, परंतु आमच्या डोक्यावर सातत्याने चेप ठेवून जर त्या खुर्चीवर काम करायला लावत असतील तर आम्ही काम शहरामध्ये करू शकत नाही. मी नगराध्यक्ष असताना काही गोष्टी धुडकावून शहराच्या विकासासाठी जे करायचं ते मी केलं. आमच्या नगरपंचायतीमध्ये शिंदे गटाची त्यावेळेस 5 नगरसेवक होते, परंतु निवडणूक झाली तर राजकारण संपतो या गोष्टीला मानणारा मी एक माणूस आहे. त्या शिंदे गटाच्या प्रत्येक नगरसेवकाला तुम्ही विचारा की रामभाऊ नगराध्यक्ष असताना तुमची कुठली विकास कामं अडवली का? कारण तिथं जरी शिंदे गटाचा नगरसेवक असेल त्याच्या खालोखाल आपला नगरसेवक त्या ठिकाणी पराभूत झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही विचाराचे मतदार असतात, तर आपल्याला मतदारांचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी शिंदे गटाला देखील 30 ते 35 कोटी त्यावेळेस त्या लोकांनी शिंदे साहेबांकडून मंजूर करून आणले आणि आम्ही त्यांना प्रशासकीय मान्यता दिल्या.
त्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नव्हतं, परंतु हीच बाब साहेबांच्या लक्षात आली आणि आम्ही त्यांची कामं करतो म्हणून आमची गलचेपी या ठिकाणी चालू केली. मग या अशी पळं न दिलेली खऱ्या अर्थानं भविष्यात चांगली आहे. नाही, तुम्ही जे बोलता का 2च वॉर्डमध्ये कामं आहे, पण बाकी आता तुमच्या जोडीला 9 नगरसेवक त्यांच्या वॉर्डात कामं झालीत का नाही? बघा, ते इथं नगरसेवक आहेत, ते तुम्हाला सांगतील त्यांच्या वॉर्डात कामं झालेत का नाही. कामांची टक्केवारी जर बघितली, 10 कामं आली तर त्यांच्या वॉर्डात 1 काम, पण 9 कामं त्याच वॉर्डात का? 30 कोटी जर मंजूर झाले तर कधी आम्हाला 12 जणांना घेऊन बसले का तुम्ही 2-2 कोटीचे तुमच्या वॉर्डचे प्रस्ताव तयार करा? असं केलं असतं तर सर्व नगरसेवकांना या ठिकाणी न्याय भेटला असता, सर्व प्रभागामध्ये कामं झाली असती. परंतु ते का असे मागत होते आणि का असे करत होते त्याचे उत्तर ते त्यांच्याकडेच आहे. मग म्हणजे फक्त हेच कारण असं आम्ही समजायचं का की 2च वॉर्डावरती साहेबांचं प्रेम म्हणून आपण एवढा मोठा निर्णय घेतला? तुम्ही 4-5 दिवसांनी जर आले तर दोन्ही वॉर्डची तुम्हाला मी लिस्टच काढून देईन आणि बाकीच्या मुरबाड शहरातल्या प्रभागातल्या कामांचाही तुम्हाला दाखवून देईन. म्हणजे तो फरक मी सांगण्यापेक्षा तुम्हाला पत्रकारांना कागदावर दिसेल. तुमचं बंड म्हणजे मुरबाड मतदारसंघाच्या विधानसभा मतदारसंघाच्या बदलाची नांदी आहे असं तुम्हाला वाटते काय? कसं आहे माहिती आहे का, हे सर्व भविष्यात जनता ठरवत असते. आम्ही जर चुकीचं केलं असेल तर मुरबाडकर आम्हाला माफ करणार नाही, पण मुरबाडकरांना चेपून जर बदलापूरचे राजकारण करत असतील तर ते मुरबाडकर पण सहन करणार नाही. आणि मुरबाड शहरातले सर्वच नगरसेवक का अर्धवट आहेत का? त्या तालुक्यातले येणार आणि आमच्यावर प्रेशर करणार आणि आम्हाला शिकवणार, तालुक्याच्या बाहेरचे प्रतिनिधी येणार, करोडो रुपये इथून लुटणार आणि पुन्हा तालुक्यात जाणार. तर हे मुरबाडकर आणि मुरबाडवासी कधी सहन करणार नाही. मुरबाडच्या बाहेरून लोक इथं येणार, बाहेरून म्हणजे बाहेरून ठेकेदार राजकीय लोक नाही, ठेकेदार अजून काय आहे आपल्याकडे? मी पाटील साहेबांची भेट घेतली होती, कुठेही बऱ्यापैकी वाढणार झालं त्यावेळेस तुमची भूमिका तुम्ही त्यांना सांगितली होती. हे बघा, आम्ही जे 9 नगरसेवक आहेत ते प्रत्येक नेत्याला मानणारे आहे. कोणी नाईक साहेबांना मानणारे असतील, कोणी बाळ्या मामाला मानणारे असतील, कोणी कपिल पाटलांना मानणारे असतील. प्रत्येक म्हणून आमच्या शहरासाठी आम्ही सर्व एकत्र आलो की प्रत्येकाने प्रत्येकाच्या नेत्याला या ठिकाणी भेटलं पाहिजे, प्रत्येकाची मनोधारणा केली पाहिजे. यासाठी आम्ही गेलो. त्यांनी आम्हाला खूप मनवण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टी सोडून तुम्ही जाऊ नका, परंतु भविष्यात त्यांना सांगितलं की या अशाच प्रकारचं जर राजकारण चालू असेल तर तुम्ही आम्हाला कृपया आढळू नका, म्हणून विनंती केली आणि आमचा आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला शहरात. बघा, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. शेवटी कोणी आपला पक्ष कमी होत असेल हे कोणी बघणार नाही. त्याने आम्हाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुरबाडच्या राजकारणात आम्हाला टिकायचं आहे. आम्हाला मुरबाड शहरातल्या नागरिकांच्या समोर जायचं आहे. त्यामुळं आम्ही आमचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. भविष्यात ज्या ज्या नेत्यांना आम्हाला आशीर्वाद द्यायचा ते देतील. जास्त कशाला, आता भारतीय जनता पार्टीचे मंत्री वनमंत्री गणेशजी नाईक साहेब आहेत, तेही भाजपचेच आहे. बघा, आम्ही कधी जर नगरसेवकांनी त्यांचा फोटो टाकला तरी त्यांचा फोटो का लागला हे विचारणारे पण आपल्या स्थानिक जर प्रतिनिधी असतील तर मग त्यांना किती पक्षाबद्दल प्रेम आहे. त्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. सर्व जर आज बोललो तर निवडणुकीला काही राहणार नाही. येणाऱ्या काळात अजून चांगल्या प्रकारचा मी खुलासा करेन. आम्ही प्राथमिक सदस्याचा भारतीय जनता पार्टीचा आजच राजीनामा देतोय असं आम्ही जाहीर करतो. किती लोक तुम्ही राजीनामा देत असेल? 9च्या 9 लोक. आमचा पूर्ण मुरबाड परिवर्तन पॅनलचे सर्व सदस्य आम्ही राजीनामा देत आहोत.